नमस्कार सर, मी तेजस पाटील, डॉक्टर शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामतीचा विद्यार्थी. तर आपण इथं बघू शकता सॉइललेस शेती कशी केली जाते. तर आपण यामध्ये स्टँड आणि ट्रप सिस्टीम वापरलेली आहे. त्यामध्ये ट्रप सिस्टीम जे आहे त्यामध्ये आपण कोकोपीटचा वापर केला आहे, मातीचा कोणत्याही प्रकारचा वापर नाही केला. त्याचबरोबर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉप लावलेले आहेत आपण. त्यामध्ये पहिल्या रोमध्ये आहेत ते इडेबल फ्लावर्स आहेत, म्हणजे खाण्यायोग्य फुलं आहेत ते. त्यामध्ये विटॅमिन ई, त्यानंतर विटॅमिन सी, त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट्स असतात आणि जे आपल्याला शरीराला पोषक तत्व लागणार आहे ते सर्व घटक त्यामध्ये असतात. त्याचबरोबर हे सोरेल आहे आणि ते पार्सले आहे. हे दोन जे व्हेजिटेबलचेच प्रकार आहेत ते सॅलड बनवण्यासाठी वापरले जातात. त्यानंतर आपण इकडं स्ट्रॉबेरी लावलेली आहे. ही स्ट्रॉबेरी आपण कोकोपीटमध्येच लावलेले आहे आणि याचं प्लांटिंग जे आहे ते ऑक्टोबर एंडिंग नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपण केलेलं आहे. आता ही फ्रुटिंग स्टेजला आहे. आता ही तुम्ही जी कोकोपीटमध्ये लावलेली आहे, लावलेले आहे तुम्ही, त्या मातीमध्ये लावण्यामध्ये आणि यामध्ये लावण्यामध्ये शेतकऱ्यांना काय फायदा आहे? सर, आपण ही कोकोपीटमध्ये लावलेली आहे. मातीमध्ये काय असतं, आपण अगोदर वेगवेगळे क्रॉप लावलेले असतात, त्यामुळं ती इन्फेक्टेड झालेली असते किंवा त्यामध्ये सॉईल बॉर्न डिसीजेस असतात, निमॅटोड्स किंवा सॉईल बॉर्न पॅथोजन्स असतात, त्यामुळे त्याला रोग पसरू शकतो मातीमधून. मग ही जी कोकोपीट आहे हे पूर्ण स्टरिलाइज मीडिया आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन नाही आहे, त्यामुळं ह्याच्यामध्ये ग्रोथ चांगली होते. त्याचबरोबर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची रान वगैरे उगवण्याची हे चान्सेस फार कमी असतात. आणि शेतकऱ्यांना यामधून किती फायदा होऊ शकतो? म्हणजे नॉर्मल आपलं पारंपरिक शेती करतात शेतकरी, तर ते शेतकऱ्यांना किती फायदा होऊ शकतो या प्रकारे शेती केल्याने? सर, आता शेतकऱ्यांना फायदा म्हटला तर याच्यामध्ये विडिंगचा खर्च वाचेल किंवा रोग होतात किंवा कीटकनाशक फवारण्याचा जो खर्च आहे तो पूर्णपणे कमी होऊन जाईल. म्हणजे जसं तुम्ही म्हणता मल्चिंग वगैरे टाकता शेतकरी, तसं टाकायची गरज नाही यावर? यामध्ये मल्चिंग टाकायची गरज नाही, तो पण खर्च कमी होऊन जाईल. ओके.